तर पण याबद्दल आपण ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, त्यानंतर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्सी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, बरोबर. त्यानंतर ॲटम मध्ये जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं हे सुद्धा आपण समजून घेतलं. 3 प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल, न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणारे न्यूट्रॉन, त्यानंतर प्रोटॉन आणि न्यूक्लियसच्या बाहेर विशिष्ट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करणारे इलेक्ट्रॉन. आणि त्यातही प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज. ही सगळी बेसिक इन्फॉर्मेशन आपण लर्न केलेली आहे. आज आपल्याला लर्न करायचं आहे अनदर न्यू कन्सेप्ट, ज्याला म्हणायचं आयसोटोप्स, म्हणजे समस्थानिके. आणि समस्थानिकांचा संबंध हा कशाशी आहे? ॲटॉमिक मास. कशाशी आहे? ॲटॉमिक मास. आता मी तुम्हाला एक रिवाइंड करून देतो की ॲटॉमिक मास काय आहे. तर ॲटॉमिक मास साठी आपण इंग्रजी अक्षर वापरलं होतं ए. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जी बेरीज असते अणूच्या केंद्रकामध्ये त्याला काय म्हणतो आपण? ॲटॉमिक मास म्हणत असतो. आता ॲटॉमिक मास आणि दुसरी जी कन्सेप्ट आहे आपली ती आहे ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर जे आहे तर त्याला आपण रिप्रेझेंट करतो इंग्रजी अक्षर झेड ने. आणि झेड जी आहे ती कशाची संख्या आहे? एक तर न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन, न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटॉनची संख्या, किंवा जे मूलद्रव्याच्या ऑर्बिट्स आहेत, शेल्स आहेत, तर त्यामध्ये रिव्हॉल्व करणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. या दोन्ही पैकी एकाला आपण काय म्हणायचं? ॲटॉमिक नंबर म्हणायचं. आणि न्यूक्लियस केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित बेरजेला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक मास म्हणतो. मग आता आयसोटोप काय आहे? तर आयसोटोप साठी मी एक्झाम्पल घेतो आणि त्यानंतर आपण काय करू की त्याची डेफिनेशन समजण्याचा प्रयत्न करू. पहा, माझ्यासाठी मी रेफरन्स एलिमेंट वापरतो कार्बन. कोणता वापरतो? कार्बन. आता निसर्गामध्ये कार्बन जो आहे ना, तर कार्बनच्या संदर्भात जर सांगायचं असेल तर कार्बनचा जो ॲटॉमिक नंबर आहे, सांगा बरं. कार्बन मध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे? 6. इलेक्ट्रॉनची संख्या 6 आहे. मात्र न्यूट्रॉनची संख्या जर पाहिली आपण, लक्षात घ्या. आता कार्बनचा जो ॲटॉमिक नंबर आहे झेड, हा किती घेतो मी? 6. का घेतला? कारण प्रोटॉन पण 6, इलेक्ट्रॉन पण 6. आणि प्रोटॉन इलेक्ट्रॉनची जेवढी संख्या असते त्यालाच आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. ते कोणत्या इंग्रजी अक्षरात दाखवलं मी? झेड इंग्रजी अक्षरात दाखवलं. आता जनरली आपण काय गृहीत धरतो? लक्षात घ्या. जनरली आपण गृहीत धरतो की जी न्यूट्रॉनची संख्या आहे ही कार्बन मध्ये किती आहे? 6. आणि यावरून आपण त्याचा ॲटॉमिक मास जे आहे झेड, सॉरी ॲटॉमिक मास काय आहे? ए. एचं सूत्र काय आहे? पी प्लस एन. पी आहे 6, एन आहे 6. म्हणून ॲटॉमिक मास किती डाल्टन कन्सिडर करतो आपण? 12 डाल्टन कन्सिडर करतो. डाल्टन हे त्याचं एसआय एकक आहे, सॉरी फक्त एकक आहे. आता हे झालं, परंतु हे रिएलिटी नाहीये. तर रिएलिटी काय आहे पहा. रिएलिटी मी सांगतो तुम्हाला. आता हे आपण 12 काय घेतो याच्या मागचं पण कारण मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर कार्बन मध्ये 3 आयसोटोप्स आहेत पहा. म्हणजे कार्बन मध्ये असे काही कार्बन आहेत की ज्या कार्बन मध्ये न्यूट्रॉनची संख्या 6 आहे, काही कार्बन मध्ये न्यूट्रॉनची संख्या 7 आहे, काही कार्बन मध्ये न्यूट्रॉनची संख्या किती आहे? 8 आहे. म्हणजे जनरली आपण 6 घेतो का? कारण जास्तीत जास्त कार्बन मध्ये, लक्षात घ्या, निसर्गामध्ये जेवढ्या काही कार्बन आहे ना त्या कार्बन मध्ये 6च न्यूट्रॉन असतात. पण असे पण काही कार्बन आहेत की ज्यांच्यामध्ये 7, काही मध्ये 8 न्यूट्रॉन सुद्धा प्रेझेंट आहे. मग आता मला सांगा, न्यूट्रॉनची संख्या जर बदलली तर ॲटॉमिक नंबर बदलत नाही, मात्र ॲटॉमिक मास बदलतो. कारण आपण पाहिलं की ॲटॉमिक नंबर हा कशावर डिपेंड आहे? प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून आहे. इथं प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या बदलली का?
नाही. संख्या कशाची बदलली? न्यूट्रॉनची संख्या बदलली. न्यूट्रॉनची संख्या डिफरंट आहे म्हणून ऍटॉमिक मास बदललं, कारण ऍटॉमिक मास हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या बेरजेवर अवलंबून होतं. न्यूट्रॉन जर बदलत असेल तर ऍटॉमिक मास सुद्धा बदलतं. आता पहा, ज्या कार्बन मध्ये 6 न्यूट्रॉन आहेत त्या कार्बनचा आता आपण फीचर समजून घेऊ. आता पहा, हा कार्बन आहे. कार्बन मध्ये तुम्हाला आठवत असेल की एखादा इलेमेंट आहे, तर या इलेमेंट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं आपल्याला काय लिहायचं आहे? झेड म्हणजे ऍटॉमिक नंबर लिहायचा आहे आणि इथं काय लिहायचं आहे? ऍटॉमिक मास नंबर लिहायचा आहे. आता मला सांगा, हा कार्बन घेतला मी की ज्यामध्ये न्यूट्रॉन 6 आहे, आता प्रोटॉन 6 आहे, मग 6 + 6 किती झाले? तर 12. याला म्हणायचं C12. काय म्हणायचं याला? C12. वाटल्यास तुम्ही याला C12 असं पण लिहू शकता. आता हा जो कार्बन आहे, या कार्बन मध्ये मला सांगा 6 आणि न्यूट्रॉनची संख्या 7 टाका. 6 आणि 7 किती झालं? 13. सो C13 हा कार्बनचा दुसरा प्रकार आपल्या लक्षात येईल. त्यानंतर आता यांची संख्या 8. 6 आणि 8 ऍटॉमिक मास किती झाला? 14. सो हा झाला C14. म्हणजे याचा अर्थ काय झाला की कार्बन जो आहे तर याचे 3 प्रकारचे आपल्याला असे वेगळे रूप सापडले की पहिल्यामध्ये काय आहे की कार्बनचं ऍटॉमिक मास 12 होतं, दुसऱ्यामध्ये 13 आणि तिसऱ्यामध्ये काय आलं? 14 आलं. मात्र इथे जर ऍटॉमिक नंबर पाहिला आपण, इथं झेड आहे, याचा पण ऍटॉमिक नंबर 6 आहे, इथं पण ऍटॉमिक नंबर 6 आहे, इथं पण ऍटॉमिक नंबर काय आहे? 6च आहे. मग प्रत्येक वेळेस ऍटॉमिक नंबर सारखा आहे पण ऍटॉमिक मास नंबर डिफरंट आहे. आणि हे डिफरंट का आलं? कारण प्रत्येक कार्बन मध्ये न्यूट्रॉनची संख्या काय आहे? डिफरंट आहे. मग असं जर असेल तर हे सर्व एकमेकांचे काय आहे? आयसोटोप्स. मराठीमध्ये याला म्हणतात समस्थानिके. काय म्हणतात मराठीमध्ये? समस्थानिके. म्हणजे समस्थानिके हे असे मूलद्रव्यांचेच काय आहेत? घटक आहेत किंवा भाग आहेत की ज्यामध्ये आपल्याला अणुक्रमांक सारखा आहे परंतु अणुभारांक म्हणजे atomic number is same but atomic mass number is different. These are known as the isotopes. समजले? मग आयसोटोप्स काय आहे की एकाच इलेमेंटचे असतात मात्र त्यामध्ये ऍटॉमिक नंबर सारखा म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे मात्र ऍटॉमिक मास नंबर डिफरंट, अर्थातच न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे आणि म्हणून हे 3 एकमेकांचे काय आहेत? आयसोटोप्स आहे. इथे लक्षात. आता हे 3 आयसोटोप्स समजून घेतल्यानंतर अजून एक उदाहरण आपण समजून घेऊ. एक्झाम्पल नंबर 2 हे आहे हायड्रोजन संदर्भात. आता हायड्रोजन जे आहे ना तर याचे सुद्धा 3 आयसोटोप्स आहेत. पहा, आता काही हायड्रोजन असे आहेत, पहा इथं मी हायड्रोजन लिहितो की त्यामध्ये एकच आहे ऍटॉमिक मास नंबर, काही मध्ये 2 आहे आणि काही मध्ये 3 आहे. आता यांना नाव एक पहा, ज्याच्यामध्ये एकच आहे याला हायड्रोजन म्हणायचं किंवा याला प्रोटियम सुद्धा नाव आहे. दुसरा आहे ड्यूटेरियम आणि तिसरा आहे ट्रिटियम. आता ऍटॉमिक नंबर जो आहे तो मात्र त्यांचा काय आहे? सारखा आहे. मग आता याचं आपण डिस्ट्रीब्युशन पाहू. पहा, आता प्रोटॉनची संख्या जर पाहिली तर या हायड्रोजन मध्ये सुद्धा एक आहे. वाटल्यास आपण चार्ट पद्धतीने घेऊ. ओके, पहा या हायड्रोजन मध्ये एकच प्रोटॉन आहे, इथं पण प्रोटॉन एकच आहे, इथं पण प्रोटॉन एकच आहे. इलेक्ट्रॉनची संख्या जर पाहिली आपण तर हायड्रोजन मध्ये एक आहे, ड्यूटेरियम मध्ये सुद्धा एक आहे आणि ट्रिटियम मध्ये किती आहे? एक आहे. मात्र न्यूट्रॉनची संख्या जर पाहिली आपण, पाहता न्यूट्रॉन जो आहे ना तर हे प्रोटियम किंवा हायड्रोजन मध्ये 0 आहे. लक्षात आलं? तर आता कोणते नंबर्स बदलले बरं? प्रोटॉन इलेक्ट्रॉन तर सारखे होते पण न्यूट्रॉनची संख्या बदलली. जसं की हायड्रोजन मध्ये
किती आहे, किंवा त्याला दुसरं नाव मी प्रोटियम वापरलं, त्यामध्ये किती आहे 0 न्यूट्रॉन. ड्यूटेरियम मध्ये एकच न्यूट्रॉन आहे आणि ट्रिटियम मध्ये किती न्यूट्रॉन आहे 2 न्यूट्रॉन आहे. मग आता पुढे पाहू आपण त्यांचं ऍटॉमिक मास आणि ऍटॉमिक नंबर हे दोन्ही काढून घेऊ. आता आपल्याला काढायचा आहे झेड. झेड म्हणजे काय सांगा, ऍटॉमिक नंबर आणि ए हा ऍटॉमिक मास नंबर आहे. आता सर्वात अगोदर आपण कोणाचा विचार करू, हायड्रोजनचा. सांगा आता झेड काय आहे बरं. झेड एकतर प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या आहे. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, एकच आहे. म्हणून या हायड्रोजनचं पण ऍटॉमिक नंबर 1, ड्यूटेरियमचं सुद्धा ऍटॉमिक नंबर 1 आणि ट्रिटियमचं सुद्धा ऍटॉमिक नंबर कसा आहे, सेम आहे का, 1 1 1. क्लिअर. पण आता जेव्हा आपण ऍटॉमिक मास नंबर काढायलो ते कोणाची बेरीज आहे, P प्लस N. आता P प्लस N, 1 प्लस 0 किती होईल 1, 1 प्लस 1 किती होईल 2 आणि 1 प्लस 2 किती होईल 3. काय बदललं बरं याच्यामध्ये, काय बदललं, ऍटॉमिक नंबर सारखा आला पण ऍटॉमिक मास नंबर कसा आला, डिफरंट. जसं की या हायड्रोजनचा आलं 1 डाल्टन, ड्यूटेरियमचा आलं 2 डाल्टन, ट्रिटियमचा आलं 3 डाल्टन. मग आता हे जे 3 आहे हे हायड्रोजनचे कोण आहे, आयसोटोप्स, कारण ते एकाच एलिमेंटचे आहे. सेम इलेमेंट्स आयसोटोप्स हे कोणाचे असतात, सेम इलेमेंट म्हणजे सारख्या मूलद्रव्यांचे असतात. दुसरं काय सांगितलं की यांचा काय सेम असतो, सेम ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर काय असतो, सेम असतो. काय डिफरंट असतं, डिफरंट मास नंबर. म्हणजे जे अणुवस्तू मानांक आहे ते डिफरंट असतं. आणि ते डिफरंट का आहे, कारण त्यांच्यामध्ये काय डिफरंट आहे, डिफरंट नंबर्स ऑफ न्यूट्रॉन. म्हणजे त्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते. वाटल्यास तुम्ही लिहू शकता की नंबर ऑफ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन आर सेम. म्हणजे एकूण 5 प्रॉपर्टीज आपण इथं लर्न करायलो. ओके, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज सांगितलं पण हायड्रोजनचे सध्या आपण आयसोटोप्स बघायलो. आयसोटोप्स किती हायड्रोजनचे, 3 आयसोटोप्स आहेत. काही मूलद्रव्यांना 2 असतात, काहींना 4 असतात, काहींना त्यापेक्षाही जास्त असतात. 3च असतात असं नाही बरं. मी जे एलिमेंट घ्यायलो त्या एलिमेंटला 3 आहेत. आयसोटोप्सचे 2 उदाहरण पाहिलं आपण. पहिलं उदाहरण कोणाचं पाहिलं होतं बरं आपण, कार्बनचं. कार्बनची किती आयसोटोप्स आले आपल्याकडे 3, C12, C13, C14. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहिलं आपण हायड्रोजनचं. याचे पण 3 आहेत, हायड्रोजन किंवा प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. आणि आयसोटोपचे काही गुणधर्म आपण लर्न करायलो. पहिलं गुणधर्म काय आहे, सेम इलेमेंटचे असतात, एकाच मूलद्रव्यांचे. सेम ऍटॉमिक नंबर म्हणजे जो झेड आहे हा त्यांचा सेम असतो. डिफरंट मास नंबर म्हणजे ए, ऍटॉमिक मास नंबर डिफरंट असतो. डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन, न्यूट्रॉनची संख्या काय असते, डिफरंट असते. मात्र नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स आर सेम. म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या मात्र सर्वांमध्ये कशी असते, सारखी असते. एवढे सारे गुणधर्म कोणाचे आहे, आयसोटोपचे आहे. आता एक एक्झाम्पल अजून घेऊ आपण. ते एक्झाम्पल घेऊ आपण ऑक्सिजनचं. आता हा जो आयसोटॉप आपण घ्यायलो ऑक्सिजन संदर्भात, तर याचे सुद्धा 3 आहेत पहा. एक आहे ऑक्सिजन ज्याचा ऍटॉमिक मास 16 आहे, एक आहे ज्याचं 17 आहे आणि एक आहे ज्याचं काय आहे 18 आहे.
आता सांगा बरं, तुम्हाला तर माहित आहे की ऑक्सिजनची आताच आपण प्रॉपर्टीज पाहिल्या लास्ट लेक्चर मध्ये. ऍटॉमिक नंबर किती आहे त्याचा? 8. प्रोटॉनची संख्या 1, इलेक्ट्रॉनची संख्या 8. ओके. आता आपल्याला न्यूट्रॉनची संख्या शोधायची आहे. ऍटॉमिक नंबर तर सारखाच आहे त्यांचा. सांगा, न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल तर एक सोपा फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. पहा, न्यूट्रॉनची संख्या नंबर ऑफ न्यूट्रॉन. आता मुळात नंबर ऑफ न्यूट्रॉनला कॅपिटल एन रिप्रेझेंट करतो बरं आपण. हे फक्त एन मी काय घेतलं कारण तुमच्या लक्षात घ्यावं, आपण न्यूट्रॉन बद्दल बोललो. सो नंबर ऑफ न्यूट्रॉन काढायचा असेल तर ऍटॉमिक मास मधून तुम्हाला काय करायचं आहे? ऍटॉमिक नंबर काय करायचा आहे? वजा करायचा. NaZ नाजून लक्षात ठेवायचं तुम्ही की N इज इक्वल टू A मायनस Z. हे की नाही, सर्वात सोपं. सो पाहता तुम्हाला माहित आहे की एखाद्या एलिमेंट्स मध्ये वरी काय प्लेस करतो आपण? X. X हा एलिमेंटचा सिम्बॉल आहे. वरी A ऍटॉमिक मास आहे, खाली Z काय आहे? ऍटॉमिक नंबर. तुम्हाला वरच्या संख्येतून खालची संख्या वजा केली की तुम्हाला कशाची संख्या मिळणार आहे? न्यूट्रॉनची. सांगा आता, पहिल्या ऑक्सिजन मध्ये किती आहेत बरं न्यूट्रॉन? 16 मधून 8 वजा करा, किती? 8. दुसऱ्यामध्ये किती संख्या येईल? 9. तिसऱ्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या 10. आता एक लक्षात घ्या, जनरली आपण ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास 16 का घेतो याचं कारण काय माहितीये का? 99% जगामध्ये ऑक्सिजन हा कोणता आहे? 16 ऍटॉमिक मास असणार आहे. हे ते लक्षात. कार्बन सुद्धा 3 आहेत, C12, C13, C14. पण C12 जास्त का घेतो? कारण त्याचं कारण आहे कारण तो जगामध्ये 99% अवेलेबल आहे. हे ते लक्षात. म्हणजे ज्याचं प्रमाण जास्त असतं त्याचं वर्चस्व. बरोबर. मग जास्त वर्चस्व कोणाचं असणार? ज्याचा ऍटॉमिक मास किती आहे? 16 आहे. हा जो हेवी आयसोटोप आहे याला ऍक्च्युअल हेवी म्हणतात कारण याचा ऍटॉमिक मास जास्त आहे. तर हा हेवी आयसोटोप अतिशय कमी प्रमाणात आहे. सो ऑक्सिजन 16, 17, 18 यामध्ये अनुक्रमे न्यूट्रॉनची संख्या 8, 9 आणि 10 आहे. मात्र प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सर्वांमध्ये कशी आहे? सारखी. म्हणून ते एकमेकांची काय आहे? आयसोटोप्स आहे. आता मी तुम्हाला एक शेवटी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आता मी 3 एलिमेंट्स घेतो. तर पहिला आहे पहा आर्गॉन. किती नंबर याचा? 18. आर्गॉन नंतर आहे पोटॅशियम. पोटॅशियम सॉरी ऍटॉमिक नंबर सांगायचं तुम्हाला. ऍटॉमिक नंबर आहे आर्गॉनचा 18, पोटॅशियमचा आहे 19 आणि पोटॅशियम नंतर येतो कॅल्शियम, याचा आहे 20. आता लक्षात घ्या, या तिन्हीचा ऍटॉमिक नंबर सारखा आहे. सॉरी, ऍटॉमिक नंबर डिफरन्स आहे. पहा, लक्षात आलं? आर्गॉनचा किती आहे? 18, पोटॅशियमचा 19, कॅल्शियमचा किती आहे? 20. हे काय आहे? ऍटॉमिक नंबर. म्हणजे याचा झेड आहे 18, याचा झेड आहे 19 आणि याचा झेड किती आहे? 20. मात्र आता ऍटॉमिक मास बघा. ऍटॉमिक मास कसं यांचं? आर्गॉनचा ऍटॉमिक मास आहे 40, पोटॅशियमचं सुद्धा आहे 40, कॅल्शियमचं सुद्धा आहे 40. मग आता यांना आयसोटोप म्हणता येईल का? म्हणता येईल का? नाही. कारण एका मूलद्रव्याचे आहेत का? हा आर्गॉन वेगळा मूलद्रव्य झाला, पोटॅशियम वेगळा मूलद्रव्य झाला, कॅल्शियम वेगळा मूलद्रव्य झाला. फक्त यांचं जे ऍटॉमिक मास आहे याचं पण 40 आहे, याचं पण 40 आहे, याचं पण 40 आहे. आता यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखी आहे का? नाही. यामध्ये प्रोटॉनची संख्या 18, यामध्ये 19, यामध्ये 20. इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे का? नाही. यामध्ये 18, यामध्ये 19 आणि यामध्ये 20. मग नेमकं काय झालं? यांचा ऍटॉमिक मास सारखा आला. आता सांगितलं मी तुम्हाला ऍटॉमिक मासचा फॉर्म्युला काय सांगितला? नाज. N इज इक्वल टू A मायनस Z. नाज हा फॉर्म्युला तयार लक्षात ठेवायचा.
सांगा आता आपण नंबर ऑफ न्यूट्रॉन करू. सांगा नंबर ऑफ न्यूट्रॉन साठी वाटल्यास मी कॅपिटल एन वापरतो. सांगा 40 मधून 18 सबट्रॅक्ट करा, किती येतात? 22 येतील. त्यानंतर यामध्ये किती येतील? 21. कॅल्शियम मध्ये न्यूट्रॉन किती येतील? 20. मग आता लक्षात घ्या की ओव्हरऑल या तिन्हीमध्ये जर पाहिलं आपण तर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन या सर्वांची संख्या काय आहे? डिफरंट आहे. मात्र यांचं काय सेम आहे बरं? ॲटॉमिक मास. याचाही 40, याचाही 40, याचाही 40. मग हे आयसोटोप्स आहेत का? तर आन्सर आहे नाही. हे कोण आहेत मग? तर हे आहे आयसोबार्स. काय हे? आयसोबार्स. ही संकल्पना आपल्याकडे नाही, पण सहज मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून आयसोबारची ओळख करून दिली. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण रेडिएटिव्ह एलिमेंट्स या संदर्भात डिस्कस करू.